हॅलो. आज ना मस्त अशी मेहंदी काढली होती, पण त्याआधी ना हा सर्व पसारा काढला होता मी कपाट आवरण्यासाठी. आता मी कोल्हापूरला असो किंवा आईकडे, हे साफसफाईचं भूत माझ्यासोबतच असतं. आणि त्यात माझी आई. लोक ना कपाटात कपडे वगैरे ठेवतात, पण माझी आई एक्स्ट्रा असलेलं कडधान्य, कपबशी, फॅन, हेल्मेट असं काहीच भरून ठेवते. म्हणून मी सर्व कपाट आवरायला काढलं, आईच्या साड्या वगैरे सर्व लावून घेतल्या आणि एका साईडची जागा संपूर्ण रिकामी केली, म्हणजे मला माझे कपडे सेट करता येतील. आता जास्त कपडे असतील तर दरवेळी बॅगेतून काढताना अवघड जातं आणि नको असलेले कपड्यांच्या घड्याही मोडून जातात. म्हणून मग मी सर्व कपडे काढून मस्त कपाटात लावून घेतले. तोपर्यंत इकडं ना आईने करंज्यांसाठी पीठ मळलं होतं. मग जेवण वगैरे करून मस्त करंज्या केल्या आणि मग एका हातावर वन साईडला मेहंदी काढली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हात साईडला. आणि दुसऱ्या दिवशी माझी बहीणही आली होती. मग काय, माझी मेहंदी होते ना होते तोवर परी मॅडम बसली की मला पण काढायची. मग माझी करून मी तिच्या हातावर मेहंदी काढून घेतली. आणि ही पिंटरेस्टवरची डिझाईन तुम्हाला कशी वाटली? मेहंदी झाल्यावर दोघींच्याही हातांना साखरेचं पाणी लावलं, म्हणजे मेहंदीचा कलर कसा एकदम छान होतो. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं. भावाची उरली सुरली खरेदी करायची होती. आता काय काय खरेदी केली हे सर्व उद्या दाखवते. बाय.